नाशिक प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री नामदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली 12 डिसेंबरला आमदारांना देण्यात आलेला राखीव दिव्यांग निधी खर्च होत नसल्याने जिल्ह्यातील दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे। प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। 2015च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक आमदारांना मतदारसंघातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी 30 लाख निधी वितरित केला जातो, परंतु जिल्ह्यातील एकही आमदाराने दिव्यांग विकास निधी खर्च न केल्याने दिव्यांगांनी आक्रमक पवित्रा धारण करून जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार येथे धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी दिली आहे। तसेच दिव्यांगांना दरमहा देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये बच्चू कडू यांनी केलेल्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे व शासन निर्णयही पारित करण्यात आला, परंतु प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे अद्यापही अनेक दिव्यांगांना 2500 ऐवजी 1500 रुपये अनुदान मिळत असल्याने जिल्हा प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आलेले आंदोलन जिल्हा प्रशासनाच्या आडेमुठेपणामुळे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालले। जिल्ह्यातील कार्यालयात लिफ्टची सुविधा नसल्याने दिव्यांगांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारण्याची विनंती केली आहे। दिव्यांग आंदोलकांची संख्या वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी प्रवेशद्वार पोलीस प्रशासनाने बंद केले। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर, अनिल भडांगे यांनी आंदोलनाची धुरा सांभाळत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले। अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने नमती भूमिका घेतली व उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारले व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 16 डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर 5:30 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, संतोष माणकर, प्रभाकर धनगे, हिम्मत माळी, निलेश क्षीरसागर, नितीन गव्हाणे, भरत राऊत, माधव शिरसाट, नरेंद्र महाजन, दत्ता लोंटे, भाऊसाहेब सांगळे, दत्तू जाधव, रुपेश परदेशी, विलास कानकट, सोमनाथ खुरसणे, दत्ता कांगणे, सुभाष निकाळजे सहित शेकडो दिव्यांग उपस्थित होते। आज या ठिकाणी दिव्यांगांचे आधारस्तंभ नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय ललित भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली आज हे असंख्य आपण दिव्यांग बांधव जे बघत आहात ते आम्ही सर्व जमलेलो आहोत। आज आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, आमच्या आजच्या धरणे आंदोलनाची आमची जी प्रमुख मागणी आहे ती आमदार खासदारांचा जो निधी आहे तो निधी खर्च होत नाही। आजपर्यंत आपण जर बघितलं इथून मागचा जर इतिहास बघितला तर आजपर्यंत एकही 288 आमदारापैकी नामदार बच्चूभाऊ कडू वगळता एकही आमदाराने दिव्यांग निधी खर्च केलेला नाही। जर तुम्हाला दर या पंचवार्षिकला राखीव दिव्यांग निधी 30 लाख, अगोदर 15 लाख होता, आता नंतर त्याची मर्यादा वाढवून 30 लाख करण्यात आलेली आहे। 30 लाख दिव्यांग निधी तुम्हाला मिळतो जाते कुठं हा आमचा प्रश्न आहे आणि आमच्या हक्काचा अधिकारचा निधी जर कोणी खात असेल तर हे आज आम्ही दिव्यांग कदापि सहन करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आंदोलन करतोय हे फक्त आंदोलन कशासाठी करतो आम्ही 2023चा शासन जी आहे का याच्यात आमदार खासदारांनी ना दिव्यांग निधी भेटते आमदार खासदारांना ती त्यांनी खर्च केली पाहिजे। पण असे किती वर्ष आले आमदार खासदार आमचे दिव्यांग तिथे गेले तरी त्यांना हाकलून लावतात तिथून। आमदार खासदार कुठल्याही प्रकारची मदत दिव्यांगांना करत नाही। निधी तर खूप लांब झाली हे त्यांच्या घशात घालता। एकूण 30 लाख रुपये भेटताय ना आमदार खासदार निधीतून, पण 1 रुपया दिव्यांगांसाठी खर्च करत नाही। आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे का खासदार आणि आमदारांनी आमची दिव्यांग निधी खर्च केली पाहिजे दिव्यांग हितासाठी। जय प्रहार। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।